आमचे इथले प्रभागातले जे उमेदवार आहेत, जे आता महायुतीकडून लढतायत, पण शिवसेनेचे जे शहर प्रमुख म्हणून काम करत होते, शिवसेना वाढते असं लक्षात आल्यानंतर त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून डावलण्यात आली. परंतु आमचा हा प्रश्न आहे की जर शिवसेना वाढते तर काय अडचण आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन करून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी खासदारकीला स्वतः येऊन इथं दिली. शिवसैनिकांनी हाताचं बटन दाबलं. विधानसभेला उत्तरमध्ये दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते, हाताचं बटन शिवसैनिकांनी दाबलं. आज प्रभागाचे 4 नगरसेवक असताना सुद्धा आम्हाला ही आशा होती की आम्हाला ह्यावेळी उद्धव साहेबांच्या मार्फत आम्ही जी आंदोलनं करतो किंवा उद्धव साहेबांना आम्ही दैवत मानून, ठाकरे कुटुंबियाला आम्ही दैवत मानून जे काम करतोय ते काम करत असताना आम्हाला ह्यावेळी 4 प्रभागांपैकी एका प्रभागामध्ये मशालचं बटन दाबायला आम्हाला मिळणार, म्हणून आम्ही ते काम करत होतो. पण अचानक असं काय घडलं की तिथं आम्हाला मशालला डावलण्यात आलं आणि काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली. मग आम्ही 365 दिवस फक्त जय भवानी जय शिवाजी करायचं का? पक्ष वाढला पाहिजे का नको? ही शिवसैनिकाची चीड आहे. आम्ही महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आज इथं नाही. आम्ही आज महायुतीचं काम करत असताना, 4ही उमेदवारांचं काम करत असताना राजेंद्र पाटलांच्या पाठीमागं एक धाकट्या भावासारखं, एक मोठ्या भावासारखं, एक वडीलधाऱ्यांसारखं एक आशीर्वाद देऊन, लहान जरी असलो मी तरी आशीर्वाद देऊन राजेंद्र पाटलांच्या पाठीमागं आम्ही उभे आहे. कारण आम्ही ठाकरेंना मानणार आहे, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आज. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेल्या असताना काँग्रेसनं आम्हाला 7 जागा दिल्या कोल्हापूर शहरामध्ये. आणि आज शेवटच्या टप्प्यातलं कॅम्पेनिंग करत असताना 15 जानेवारी काँग्रेसच भारी, म्हणजे ह्यामध्ये सुद्धा उद्धव साहेबांना डावलण्यात आलेला आहे. ही शिवसैनिकाला झालेली जखम आहे आणि ही जखम शिवसैनिक विसरू शकत नाही. शिवसैनिक राजेंद्र पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आणि राजेंद्र पाटलांना गुलाल लावणार. एक तर टायगर जिंदा होणार किंवा एक तर टायगर होणार. आम्ही टायगर बरोबर आहे आणि टायगर बरोबरच राहणार.